जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. पेण तालुक्यातील पानेर ते फणसवाडी या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मागील 2 वर्षापासून सुरू आहे. मात्र अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. यामुळे येथील सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीने 1 एप्रिलला आंदोलनाचा इशारा दिला. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेतील पानेर ते फणसवाडी रस्त्याचे काम ऑक्टोबर 2025 पासून सुरू आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा असून सुमारे 9.5 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यासाठी 13 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अजूनही काम जैसे थे आहे. रस्त्यावरील धुळीमुळे डोळ्यांचे त्रास, श्वसनाचा त्रास यांसारखे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे नागरिकांना मानदुखी, पाठदुखी, कमरेला गॅप पडणे अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या लागलेल्या आहेत. अर्धवट कामांमुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीने 1 एप्रिलला पेण, खोपोल रोड, हेटवणे कॉलनी येथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, आज रायगड. नाडा, निंबारवाडी, फणसवाडी या रस्त्याच्या संदर्भामध्ये 1 तारखेला याचं आंदोलन आहे मोठं. वाकरूळ ग्रामपंचायत हद्दीतील हे गाव आहे आणि 9 किलोमीटरचा हा रस्ता आहे. जवळजवळ 13 कोटी आणि प्लस वरती अजून काहीतरी 3 कोटी म्हणजे टोटल 16 कोटी रुपये या रस्त्याला लागलेले आहेत. ह्या मोऱ्या बांधलेल्या आहेत. गेले 2024 पासून हा रस्त्याचं काम चालू आहे, परंतु अजूनही हा रस्ता पूर्ण झालेला नाहीये. लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की या मोऱ्या ज्या बांधलेल्या आहेत ह्या मोऱ्यामध्ये स्टील सुद्धा वापरला गेला नाही, असं सुद्धा लोक सांगतायत. आज ही रस्त्याची परिस्थिती अशी आहे की लोकांना गाड्या चालवताना मोठा प्रॉब्लेम येते. काही ठिकाणी डोंगर आहेत, दऱ्या आहेत, धस आहेत. या ठिकाणी धुरला भरपूर आहे आणि तिथून जर एखादा जर शेतकरी, भाजीवाला, विक्रेता, नोकरदार जर घसरला तर तो मृत्युमुखी होऊ शकतो किंवा त्याला भयंकर इजा सुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि गेले अनेक वर्ष हे गावकरी या रस्त्या संदर्भामध्ये विचारणा करत असताना सुद्धा अजूनपर्यंत हा रस्ता झालेला नाही. इंजिनियर PM जसवाय या जे इंजिनियर आहेत देसाई मॅडम यांना सुद्धा काही लोकांनी विचारणा केली असता त्यांनी सुद्धा त्यांना त्या पद्धतीने उत्तरं दिलेली नाहीत. आज ह्या रस्त्याचा प्रश्न मोठ्या गंभीरतेने वाढत चाललेला आहे. 13 गावची लोक येणाऱ्या 1 तारखेला वाकुरू फाटा या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहेत. कदाचित हे आंदोलन चिघळेल सुद्धा, सांगू शकत नाही. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड. नवीन तू गावाला आहेस या रस्त्या संदर्भामधला आणि नेमकी आज रस्त्याची परिस्थिती काय आहे, काय दाखवशील मला आता? ही रस्त्याची अशी परिस्थिती आहे, किती खड्डे पडलेत, किती काय धुरला आहे, किती जेव्हा मोऱ्याचं काम केला तेव्हा ही बघत काय परिस्थिती आहे बघा. काय नाही पाणी टाकला, नाही त्याही काही माती टाकली, नाही काय काँक्रिटिंग केला. जे आहेचे तसे चालले, तडे चाललेत. मी ठेकेदार जेव्हा एक काम करल मग तो कधी लक्ष देईल तो ठेकेदार? जेव्हा लोक काय एखाद्याचा अपघात झाल्यानंतर लक्ष देईल का? झाल्यानंतर करेल तो. म्हणून माझी एकच विनंती आहे ठेकेदाराला का जवळ एका महिन्याच्या काम झाल्या पाहिजे. आमची एक ग्रामस्थाची सगळ्यांची विनंती आहे. आमच्या गाड्या जवळ 10-15 वाड्या आमच्या 10-15 आहेत. गावं पण सगळी तिथंच आहेत. आणि 1 तारखेला जे आंदोलन तुम्ही जे ठेवलेलं आहे ते नेमकं कशासाठी? यासाठी आहे का? यासाठीच आहे, रस्त्यासाठीच आहे. कारण बरेचसे वेळा आम्ही पत्रव्यवहार केले, काय आमचं पत्रव्यवहार हे ठेटाळतात. म्हणून आम्ही त्या कारणाने 1 तारखेला मोठ्या संख्येने आंदोलन ठेवलेलं आहे. टोटल सगळे गावातले 11 गावातले सगळे लोक, 15 ज्या वाडीतले लोक येतील तेवढे लोक आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत काम चालू आहे हे जवळ 2024 पासून चालू आहे काम. 24 पासून चालू आहे. हा, अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही, बरंचसं झालेलं आहे. आणि जोपर्यंत आता आमचा निर्णय लागत नाही 1 तारखेला तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही रस्त्यावरना. तुमची ठाम मागणी? ही ठाम मागणी आहे आमची. प्रकरण काय आहे? आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत हा रस्ता म्हणजे पानेड पासून ते फणसवाडीपर्यंत 9.5 किलोमीटरचा आहे आणि तिथून नाड्यापासून ते भोगेश्वर 3 किलोमीटर, म्हणजे एकूण हा 12.5 किलोमीटरचा रस्ता आहे. याचा एकूण 13 कोटीचा बजेट आहे आणि त्याचा सुद्धा काहीतरी 3 कोटीचा बजेट असं कळतंय. म्हणजे एकूण हा 15-16 कोटीचा रस्ता आहे. परंतु हा रस्ता पण जर पाहिला तर पूर्ण धुरला झालेला. 2025 साली या रस्त्याचं काम सुरू झालं. मोऱ्या कुठेतरी केलेल्या आहेत, परंतु जवळ आता पावसाला आलेला आहे. परंतु या रस्त्याचं जे मूळ काम आहे सिमेंट कॉन्क्रीट करणं, त्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आतापर्यंत यांनी केलेलं नाही. ज्यावेळी इथले ग्रामस्थ असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, का इथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यावेळी त्या प्रशासनाकडे, ठेकेदाराकडे ते गेले तेव्हा ते सांगत होते की वन विभाग यांना परवानगी देत नाही. परंतु ज्यावेळी आम्ही आंदोलनाचं पत्र मान्य तहसीलदारांना
संबंधित प्रशासनाला आणि फॉरेस्टला दिलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा जो ठेकेदार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार आणि इथल्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार वन विभागाला दिलेला नाही. जर यांनी आतापर्यंत जर वन विभागाला पत्रव्यवहार दिला असता तर हा कधीच एक क्लिअरन्स मिळालं असतं आणि या रस्त्याचं काम झालं असतं. परंतु आतापर्यंत या रस्त्याचं काम झालेलं नाहीये. हे काम होणं खूप गरजेचं आहे, कारण जर पावसाळ्यापर्यंत हा रस्ता झाला नाही तर या रस्त्याला जी राहणारे जी 12-15 गावं आहेत त्यांचा मुख्य रस्त्यापासून म्हणजे 12 किलोमीटरपर्यंत यांचा संपर्क तुटू शकतो आणि इथला जो कामगार वर्ग आहे त्याला ये जा करणं, इथील गरोदर माता असतील, शालेय विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, भाजीपाला व्यवसाय करणारे असतील, यांना कोणत्याही प्रकारचा यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच कुठेतरी हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी आम्ही ह्याच हेटवणे कॉलनीच्या बस थांब्यावर सर्व ह्या भागातील ही जी 12-15 गावं आहेत त्यांना घेऊन आम्ही सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही करणार आहोत. जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही.